नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यामधील नेमकं साम्य काय किंवा मग दोघांमध्ये किती विरोधाभास आहे किंवा प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी काय काय केलं याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. भारतीय इतिहासातील दोन अतुल्यशे महानायक म्हणजेच श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय इतिहासातील महानायक म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण एकाचा जीवन परिचय आहे तो म्हणजे महाभारत आणि एकाचा जीवन परिचय आहे तो म्हणजे रामायण. अशा हिंदू संस्कृतीतील महानायकाला आज आपण पाहणार आहोत. तर प्रभू रामचंद्राचा अवतार, अयोध्या ते रामेश्वर पर्यंतचा प्रवास, तर प्रभू श्रीकृष्ण यांचा द्वारका ते आसाम पर्यंतचा प्रवास आपल्या चरित्राद्वारेच संपन्न झालेला आहे. गेली हजारो वर्ष ह्या भारतभूमीला संस्काराच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे. तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे किंवा मग नाही हे आज आपण पाहणार आहोत. एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भर दुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात, त्यामुळे आणि तोही मध्यरात्री. एकांचा जन्म झाला राजमहालात तर दुसऱ्यांचा जन्म झाला कारागृहात. साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसनीच. एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्यांकडून पूतना. शबरीची बोरे आणि सुदाम्यांचे पोहे हे त्यांच्या मनमिळावू मैत्रीपूर्ण स्वभावाचं उदाहरण म्हणून सुद्धा आजपर्यंत सांगितलं जातं, ज्यांच्यामुळे त्यांच्या चारित्र्याला वेगवेगळे वळण लागले आणि ते दोघी म्हणजेच कैकेयी आणि गांधारी ह्या एकाच प्रांतातल्या होत्या. ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनी ही आनंदाने स्वीकारले, ज्याच्यामुळेच या दोन्ही मातांना त्यांनी आदरणीय मानलं. एकाने सुग्रीवाला त्यांचे राज्य मिळवून दिले तर दुसऱ्या युद्धाने युधिष्ठिराला राज्य मिळवून दिले. एका देवतेने लोकपवादाखातीर पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्या देवतेने लोकपवादाची चिंता न बाळगता 16 सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला. एकाने वडिलांच्या शब्दांसाठी, क्षात्र धर्मासाठी कुटुंबियांचा त्याग करत 14 वर्ष वनवास स्वीकारला, त्यात काहीच गैर मानले नाही, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच किंवा मग कुटुंबियावर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही. अशा एकाने जन्मभूमीला स्वर्गासमान मानले तर दुसऱ्याने स्वतःच्या कर्मभूमीला स्वर्गच बनविले. एकाने अंगीकारवी शिष्टाई करूनच मग दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला. एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरीच उभारली. एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला होता. पहिला थेरी आहे तर दुसरा प्रॅक्टिकल आहे. दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्ष नाना विविध प्राक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याचा मूळ गाभ्याला कधीही धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील हे असेच राहतील. याला आदी किंवा अंत कधीही नाही. त्यामुळे श्रीकृष्ण किंवा मग श्रीराम एक शक्ती आहे तर दुसरी भक्ती आहे. एक बालपण आहे तर एक महानपण आहे किंवा मग एक त्यागमूर्ती आहे तर एक स्वभाव मूर्ती आहे. त्यामुळे श्रीकृष्ण आणि राम हे दोन्हीही एकच आत्मा, पण दोन्हीही शरीर वेगळे असे दोघांचे स्वभाव आहेत.
तर ही राम आणि श्रीकृष्ण यांची साम्यता किंवा मग विभिन्नता तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.